श्रावण महिना सुरू होताच लागते सणांची ओढ. राजश्री मराठी आणि झी मराठी घेऊन आले नवदाम्पत्यांची मंगळागौर. या श्रावणामध्ये राजश्री मराठी, झी मराठी आणि PNG तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलंय चला खेळूया मंगळागौर. तर जास्त वेळ न घेता प्रेक्षकांनी आपण सुरू करूयात चला खेळूया मंगळागौर. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासीन मी तुला पूजिते. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, कुंकुमा तिलक माझ्या ललाटी, मंगलमणी हे शोभात कंठी, रत्न पाचूचा चूडा मनगटी, स्त्री जन्माचे आहे वलेणे, स्त्री जन्माचे आहे वलेणे, तुझ्या कृपेने मला लाभले. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. सगळे अभिनेते, अभिनेत्री आणि बाल कलाकार आपण सगळ्यांनी मिळून ही मंगळागौर खेळायची आहे. तर सुरुवात करूया. चला. गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयानो या ग बायानो, शेजारणींनो या गया, आया नया गो बायानो, शेजारणीन या, फुलून आलय अंगण, बाई झिम्म्याने धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैतरणी, बाहेर वाशिन गडणी, कशाने मन हे झालं ग बाई कावर बावर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयांनो या ग बायांनो, शेजारणींनो या गया, फुलून आलय अंगण, बाई झिम्म्याने भरलंय. चल ग माझ्या मैतरणी, बाहेर वाशिन गडणी, कशाने मन हे झालं ग बाई कावर बावर. ए चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा या. हो, कमाल कमाल. आमचा पार्टनर बघा ना कसा नाचतोय तो. सगळ्यात बेस्ट जर इथे कुठली टीम नाही तर ही सूर्या दादाची टीम आहे. सिंक मध्ये नाचले सगळे, सिंक मध्ये. कमाल कमाल. मी त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होते. वा वा वा. दोन हो त्याचं जर असा, मग मी त्याला शेवटी सांगितलं की हे कार्डिओ आहे असं समज आणि कर. हां, राईट राईट. टाइमला मी याच्याकडे बघत होतो, चेंगरत होता असं. नितीश स्वतः एवढा चांगला डान्सर आहे, त्याच्या बहिणी छान नाचणं बनताच आहे ना. ऑब्विसली कोरिओग्राफरच्या बहिणी. सो आपण नेक्स्ट ऍक्ट कडे बघूया. फुगडी. चला, ऑल द बेस्ट. दुसरा पण असा छान आणि सुंदर करा आता. फुगडी ही अशी गोष्ट आहे ना, ती अगदी लहान मुलांपासून अगदी 70 वर्षाची आजी सुद्धा घालू शकते. आणि फुगडीला आपल्याकडे धार्मिक महत्त्व पण आहे. सणासुदींना फुगड्या खेळल्या जातात,
वारीला फुगड्या खेळल्या जातात आणि फुगडी म्हणाल ना तर एक विश्वासाचं प्रतीक पण आहे. कारण जेव्हा आपण फुगडी खेळताना आपला हात आपल्या सखीच्या हातात देतो तेव्हा हा विश्वास दाखवतो की ती आपल्याला पाडणार नाहीये आणि तिच्यावर निर्धास्त होऊन आपण फुगडी खेळतो. त्यामुळे विश्वासाचा संस्कार देणारी ही फुगडी. आम्ही म्हणतो पहिली फुगडी जी असते ना, पहिली फुगडी आमची साधी फुगडी आहे आणि ती मानाची फुगडी असते. त्यामुळे इथे नवविवाहित जे दाम्पत्य आहेत त्यांनी ती फुगडी घालायला यायचं आहे पुढे पहिले. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची Come on, guys. कोर. करंड्यावर करंडा अरे, अरे, करंड्यावर शाल्वा मोर शिवा. माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर. फू 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 Repeat, repeat, repeat. फू 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 फू. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी क्या बात, क्या बात. Come on, शिवा team, शिवा. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर. वा टीम शिवासाठी जोरदार टाळ्या उजवू देत. उलट फिर उलट फिर उलट फिर उलट फिर हा, चक्कर येत नाही. वा वा एकदा जोरदार टाळ्या शाल्वा आणि पूर्वासाठी. मस्त कमालीची फुगडी होती, मज्जा आली. तो एजे इकडे मॉनिटर करणारे बेस्ट फुगडी खेळणाऱ्या जोडीला एजे कडनं गिफ्ट आहे. एजे कडनं गिफ्ट आहे, राजश्री आणि झी कडनं नाही, एजे कडनं गिफ्ट आहे. ऍब्सोल्युटली. आता काय गिफ्ट असेल ते तुम्ही ठरवा आता. सुरू करूया आपण. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर हळू, माझ्याशी हळू. फुगडी खेळते चंद्राची कोर बाई चंद्राची कोर. फू 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 उलटा, फू उलटा, उलटा फू फिरायचं, फू उलटा फिरायचं. फू 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 फू. उलटा फिरा उलट. दमल्या उलटा फिरा. उलटा फिरा उलट. चक्कर आली ना उलटा फिरा उलट. क्या बात नेत्रा, उलट कमल. उलट फिरायचं. हो चक्कर येत जोरदार नाही टाळ्या नेत्रासाठी. आता उलट फिरा. उलट फिरा चक्कर उलट येत नाही फिरा. म्हणजे. शाल्व म्हणजे ती गोल गोल फिरायला लागली ना, शाल्वाचं काहीतरी म्हणणं होतं या सगळ्यावर. शाल्व काय झालं? म्हणलं आता कसं वाटतंय बघ. तिचं एक्सप्रेशन सेम होते माझ्यासारखे. अक्षय मजा आली. मला खूप छान वाटलं पण मला नंतर कळलं की ह्याचा चेहराचा का झाला होता. आणि एवढं डेडिकेशन केलं की दागिने मागे गेले सगळे. एवढी तयार होऊन आली, दागिने मागे तिचे. फिरवलंय मला. चला आता त्यांनी ना काही काही फुगडी डेडिकेट केल्या आहेत झी मराठीच्या आपल्या मालिकांच्या सिरियल्स मधल्या जोड्यांना. काही फुगड्यांचे प्रकार त्यांनी डेडिकेट केलेत, तर आपण ते फुगड्यांचे प्रकार आता सुरू करूयात. म्हणजे प्रत्येक जोडीच्या स्वभावानुसार मालिकेच्या प्लॉटनुसार काही काही गंमत इथे केलेली आहे. एजेच्या तिन्ही सुना, पहिला नंबर तुमचाच आहे आता. एजेच्या तिन्ही सुनांसाठी जरा टाळ्या. त्रिफुला फुगडी आहे ती तुम्हाला तिघींना डिवोटेड आहे आमच्यातर्फे. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे आमचा त्रिफुला घर घर फिरे घर घर फिरे. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे आमचा त्रिफुला घर घर फिरे घर घर फिरे. फू 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 फू. क्या बात आहे. हो आपण लीलाला कशी वाटली ही फुगडी? लीला एक नंबर. या तिघींनी दुर्गा मॅडम, सरस्वती मॅडम आणि लक्ष्मी मॅडमनी काय फुगडी चल कमाल. हे लीला बोलतीये का हे वल्लरी बोलतीये? दोघी बोलतायत. कमाल. चहा बाई चहा गवती चहा आमच्या चौघींची फुगडी पहा पहा रोल, रोल. पहा उठून जा आमच्या फुगडीला तुम्ही फिरा, जागा फिरा, द्या. फिरा, चहा फिरा बाई असं. चहा गवती चहा आमच्या चौघींची फुगडी पहा पहात पहा उठून जा
झाली ना जागा. टीम सातारासाठी आपण जरा टाळ्या वाजवूयात. कमाल कमाल. लीला आणि एजेसाठी फुगडी आहे नखुल्या. नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या जमणार 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 जमणार. एजे राकेश कमॉन. सोपी आहे. व्हेरी सोपी आहे. चिडक्या बिब्या रड. फक्त नाही तुमचा हा पाय हिला. राईट राईट लेफ्ट लेफ्ट. हा राईट. वा, वा. जमली ना. आणि बरं आपण एकदाच म्हणूया हे गाणं. ये आली ना. नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली तेलात जाऊन बुडाली तेलाला आला कड चिडक्या बिब्या रड. वा वा. बाकीच्यांना पण खेळायची असेल तर या. ही कोणती स्टाईल होती राकेश? ही कोणती स्टाईल होती? काय घडलं अचानक? काय नाही आम्ही चांगलं गाईड केलं. एजेस स्टाईल होती एजेस स्टाईल. नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली तेलात जाऊन बुडाली तेलाला आला कड चिडक्या बिब्या रड. नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली तेलात जाऊन बुडाली तेलाला आला कड चिडक्या बिब्या रड. नखुल्या बाई नखुल्या तेला जाऊन बुडाली तेलाला आला कड चिडक्या बिब्या रड. चला जोरदार. क्या बात आहे. मस्त मस्त. वा वा. पण मला ना अहिल्याबाईंना विचारावं असं वाटतंय, सुनबाई कुठे आहेत? सुनबाई जरा आजारी आहेत आमच्या. काय झालं सुनबाई? त्या लग्नाची गडबड आहे ना सगळी त्यांच्या. मग काय करणार. पण मग कसं वाटतंय आज सुनबाईंशिवाय इथे येऊन मंगळागौर खेळायला? मिस करते. फुलपाखरू घेऊया. हे कोण बोलतंय? कॅरेक्टर बोलतंय का कॅरेक्टरच्या पलीकडची व्यक्ती बोलते? दोन्ही. कारण सध्या माझा सगळ्या सुनबाईंवर खूप करतील, प्रेम हा. आहे आणि अजून मला काहीच माहित नाहीये हे मंगळसूत्र वगैरे प्रकरण. त्याच्यामुळे अहिल्या देवीला पण खूप प्रेम होत आहे आणि खूप मिस करते. आणि मुग्धा म्हणून मी पण शरयूला खूप मिस करते. कारण ती असली की काहीतरी काहीतरी चालू असतं तिचं सतत. दामिनिक मजा येते का? खूप मजा येते खूप जास्त. तुला आता तू प्रश्न विचारला की पारू नाहीये तर कसं वाटतंय. तुला असं वाटतंय का यात माझा काही कट असेल. असू शकतं बाबा. भरोसा नाही तुमचा कोणाचं काय. कळतंय ना तुला. पारू इथे नाहीये मी इथे आहे. हा कुछ तो गडबड आहे. हे मी प्रोमो मध्ये टाकते. तर आपण पुढची फुगडी बघणार आहोत. फुलपाखरू फुगडी. आम्ही दाखवतो पहिले. इथे सगळेजण खूप हलके फुलके. आपण ओवी आणि निशीला ही फुलपाखरू फुगडी हो करायला नाही सांगू. बरेच जण करतील. सगळे जण चला. करतील त्याच्यात. पहिले बघून घ्या. श्रावणात वा, वा. पडतात हे प्राजक्ताचे करायचंय. सडे हे प्राजक्ताचे करायचंय. सडे आमचं फुलपाखरू छान छान उडे छान छान उडे. श्रावणात घे. पडतात सोडून दे, प्राजक्ताचे सोडून दे. सडे हात, प्राजक्ताचे हात, सडे हात फुलपाखरू उडव. बघा कसे छान छान उडे छान छान उडे. श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे प्राजक्ताचे सडे फुलपाखरू बघा कसे छान छान उडे छान छान उडे. श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे प्राजक्ताचे सडे फुलपाखरू बघा कसे छान छान उडे छान छान उडे. वा. फुलपाखरू तडपडलंय. फक्त एक फुलपाखरू. मोठ्यांमध्ये फक्त एक फुलपाखरू नीट उडलं इकडे. एकच. अर्धे बसले. अर्ध्यांची पंखच बाहेर नाही आली. एक फुलपाखरू फक्त जमून आलंय ना. नाही पण चांगलं झालं होतं आपलं. ते काहीतरी हात टोचायला लागला बहुतेक. हे दुर्गा नावाचं फुलपाखरू बसलं खाली फुगडी चालू असताना. माझी सासू बसली नाही तर मी हा उडणार होते. ऍक्च्युली सासूबाई बसल्या मी त्याच्यामुळे टेकअप गडबड केला झाली. फुलपाखरूचा जोरात उडत सासूचं होता. कारस्थान असेल. I'm sure. मी पूर्ण प्रयत्न केला तिला उचलायचा. आता आपण झिम्म्याला चालू करणार आहे. पहिला झिम्मा आहे खडकावरचं जुळजुळ पाणी. आम्ही करून दाखवतो. 4-4 जणींनी करायचा झिम्मा आहे. खडकावरचं जुळजुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला होता धीर माझा त्याने ग बाई अडवलं. खडकावरचं जुळजुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला
खडकावरच झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं दादीर माझा त्याने ग बाई अडवलं छोटा छोटा पिसारा करा. झुळझुळ पिसारा छोटा. पाणी कुणी ग बाई अडवलं वा, 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 आला वा, वा. होता धीर माझा त्याने ग बाई बात अडवलं पाणी अडवून रान सार कुणी हे बाई पिकवलं आला होता घरधनी माझा त्याने ग बाई पिकवलं खडकावरच झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला होता धीर माझा त्याने ग बाई अडवलं पाणी अडवून रान ग बाई कुणी हे सार पिकवलं आला होता घरधनी वा, वा, माझा क्या बात त्याने आहे, ग किती बाई मस्त केलं. पिकवलं खडकावरच झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला होता धीर माझा त्याने बाई कुणी हे सार पिकवलं आला होता घरधनी क्या बात आहे, come on, come on, मस्त, मस्त. खडकावरच झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं आला होता धीर माझा त्याने ग बाई अडवलं पाणी अडवून रान ग बाई कुणी हे सार पिकवलं आला होता घरधनी माझा त्याने ग बाई पिकवलं त्याने ग बाई पिकवलं त्याने ग बाई पिकवलं त्याने ग बाई वा, वा. पिकवलं आज कोणीही वर्कआउट केला नाहीये, सगळ्यांचे मस्त इथे वर्कआउट होत आहे. हो हो. मस्त. आज अनेकांनी वर्कआउट केला नाहीये, त्यांचे वर्कआउट इथेच होत आहेत. काय झालं शिवा, सिलेंडर वगैरे उचलतेस तू तर सीन साठी? हो खरं आहे, पण हे करणं खूप कठीण आहे. तू याआधी कधी खेळलीस मंगळागौर? हो खेळले, पण एवढं नाही खेळले, थोडं थोडं खेळले, ते मला खेळले बस. सोपं सोपं तोच प्लॅन होता, सोपं सोपं काहीच द्यायचं नाही. दमवलं मला. अजून एकदा करायचा आहे का हा राऊंड? नाही दुसरं करू, आपल्याकडे खूप आहे. नाही, ती प्रॅक्टिस करते म्हटलं अजून एक राऊंड करूया. नाही नाही आता नाही. आता दुसरं भरपूर आहे आपल्याकडे. दुसरा जिम्मा घेऊयात आपण. चलो. चला. खण खण कुदळी कुदळी मन मन माती खण खण कुदळी कुदळी मन मन माती देऊळ खचला खचला चांदण्या रातीच माणिक मोती गौरई घाल ग आपुल्या नाकी खण खण कुदळी असे हात करा. मन मन माती खण खण कुदळी चला, एनर्जी कमी पडते जरा इकडे. माती स्माईल. काय झालं इकडे, काय झालं? सारं काही तिच्यासाठी. राती चांदण्या रातीच माणिक मोती गौरई घाल थांबू नका, थांबलात तर ब्रेकमधनं बाहेर जा. खण खण थांबू नका. कुदळी Come on. मन No, मन no, माती अपील येत खण राहा, खण no, no. कुदळी वा, 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 क्या कुदळी. बात आहे. मन मन माती सरस, खण खण सरस. कुदळी मन मन माती. चला चला, वा वा, मस्त. टाळ्या. सिम्बा इकडे आहे. सिम्बा मला सांग, आता इथे एवढे जण आहेत. अरे दमलाय तो पायावर बसला, दमलाय तो. एक नाही दमला. ए, एवढे सगळे जण आहेत, मला सांगा छान कोण दिसते सगळ्यात? कोण? मीच चांगला दिसतोय, अजून कोण नाही? आणि तुझे फ्रेंड्स आले का? बरं, आता मला सांग, इथे सगळ्यात जास्त छान खेळतंय कोण? मी अरे काय सेल्फ सेंट्रिक आहे. अजून अप्पीमा नाही खेळते का छान? नाही. कुठे बघ गेली? इकडे. ती बघ, ती म्हणाली की तू घरीच आहे. आईच्या डोळ्यांना घाबर जरा. माझी आई माझ्या डोळे वटारले की मी टर घाबरायचे. आणि तू तो खरं घाबरलाय तुला. त्यांनी मला इग्नोर करून तू निघाला. चल जा. जा तिकडे जा, मीच चांगला खेळतोय. आपण पुढच्या खेळाला सुरुवात करू. उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका. चल लीला, चल शिवा. उधळीत ये रे अक्षय. गुलाल सजना तू श्याम मी राधिका. जमला. तुला शोधू किती झाले वेडी पिशी. तुला शोधू किती झाले वेडी पिशी. तू ये ना मदने ना, अरे ये ना सजना. उधळीत ये रे क्या बात है. वा, 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 मस्त चुकताय. श्याम मी राधिका. उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका. वा, टाळ्या वाजवा. जे
हे जे चुकलेत ना त्यांनी स्वतःच टाळा वाजवा. दामिनी आहे ना, दामिनी डायरेक्ट तुझी आई मोठी घेऊया. तिचं आहे ना दिनादिन 10 झालं इकडे. तिने काय हिचा झिम्मा इतका चुकला की तिने काय केलं माहितीये, हे झालं खेळता खेळता. आईल्या तिला शोधतायत, टाळी दे. तुझी आई मोठी घेऊया. बरोबर केलं आज पहिल्यांदा. हिचं आता शिवा आणि लीला सगळे मस्त फॉर्म मध्ये होते. हिचं काहीतरी गणलं, ती डायरेक्टली दिनादिन 10 वर उतरली खेळताना. व्हेरी गुड, मस्त. आपण आता जिम्मा थांबवूयात आणि आपण एक गंमत म्हणून आपण आता खेळणार आहे 2-3 गमतीशीर खेळ. प्रत्येकाला ना आपली आई खूप प्रिय असते. आपण घरी असेल ना तर बऱ्याचदा आपल्या आईला गृहीतच धरतो, तिला कसंही बोलत असतो, तुला काही कळतच नाही, आणि पण आपल्याला आई कायम लागते. पण जर बाहेर मैत्रिणींनी चढाओढ करायची वेळ आली तर आपली आई कशी मोठी आहे आणि छान आहे, किती चांगली आहे हे आपण सांगायला कमी नाही दाखवत. आता आपला पुढचा गेम आहे तुझी आई मोठी का माझी आई मोठी. तर आम्ही पहिले खेळून दाखवतो आणि मग तुम्ही सगळेजण खेळूया. आपण एक साथ खेळायचं आहे आपण सगळ्यांनी. तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी. माझी आई छान केतकीचं पान, माझी आई छान केतकीचं पान. माझी आई सुगरण करते जेवण छान, माझी आई सुगरण करते जेवण छान. माझी आई स्लिम करते जॉईंट जिम, माझी आई स्लिम करते जॉईंट जिम. तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी. माझी 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 माझी. आई ग, का शिवा तुझं काय होतंय आज? देणारे जेवायला काय मी काय म्हणते, ऐक, तुझीच आई मोठी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. काय होतंय? तिने खेळता खेळता हिला नेत्राला धक्का दिला डायरेक्ट. कुरकुरलीचा जिम्मा घेतलास तयार. कमाल इंटिग्रेशन आहे आपल्या मालिकेचं, कमाल इंटिग्रेशन केलेलं आहे नेत्राने. आता की तिला संकेत नाही मिळाला. बरं एवढा जोरात धक्का, दागिने हल्ले तिचे. हो, आणि अगं ती सिरियल नाही बघत पण मी प्रेग्नेंट असते बरं का सिरियल मध्ये, त्यामुळे माझी आई मोठी. अप्पीचं काय म्हणणं होतं इकडे? आम्ही एकमेकींना काय करत होतो जेव्हा ते शेवटीचं सुरू झालं, माझी आई तुझी आई. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. अगं ताम तवली कंबर लवली, ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर अगं ताम तवली कंबर लवली, कंबर लवली. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली अगं ताम तवली कंबर लवली. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर लवली. ताम तवली कंबर लवली. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर लवली. ताम तवली वा वा दुर्गा, वा वा. कंबर लवली. नेत्रा, अक्षया. ताम तवली, ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. ताम तवली तवली ग, कंबर लवली लवली ग. वा वा वा. हा मला असं वाटतं की हा पहिला असा राऊंड आहे जो एका फटक्यात जमलाय सगळ्यांना. 1 गो मध्ये 1 टेक ओके झालंय. पहिल्यांदा असं झालंय म्हणजे 12 वाजेपासून आपण खेळतोय. मला काय वाटतं माहितीये का, आता आपण गेम तर खेळतोय, सासू सुनेचं भांडण जरा बघूयात एकदा. चलो. अहो अहो सासूबाई. काय म्हणते सूनबाई? नवीन सासूबाई आल्यात घरात आणि माझी पैठणी बघतीये सून,
शोधतीये कुठे गेली पैठणी. बहुतेक यांनीच ती रिसेप्शनला वगैरे नेसायला घेतली वाटतं. विचारते माझी पैठणी घेतली का यांनी. माझी पैठणी घेतली का हो, घेतली का हो, माझी पैठणी घेतली का हो, घेतली का हो. अहो काय आता या आता किती दिवस झाले आमच्या लग्नाला, कधी एकदा सुद्धा यांनी म्हटलं नाही की घे सासूबाई नेस ही पैठणी. शेवटी काय आता ती घेतली मी पैठणी आणि ड्रेस शिवायला दिला, ड्रेस शिवायला दिला. बघितलं ना कशा सासूबाई वेळात मला माझ्या पैठणीचा ड्रेस शिवला हो यांनी. इथे मी साड्या नेसतीये आणि सासू माझी ड्रेस घालतीये. पण मी पण म्हटलं सून आहे आणि द्वाड सून आहे. बघते आता त्यांनी परवात लग्नामध्ये खूप साऱ्या साड्या घेतल्या आहेत. त्या घेते साड्या आणि बंगल्याला पडदे शिवायला देते, पडदे शिवायला देते. अगं अगं सासूबाई. काय म्हणता सूनबाई. अगं अगं सासूबाई. काय म्हणता सूनबाई. अगं अगं सासूबाई. काय म्हणता सूनबाई. आता दुसरी सून आली बर का. ही ना हिला फिरायला फार आवडतं बर का. या सुनेला मैत्रिणींचा फार मोठा ग्रुप आहे हिचा आणि दंगा मस्ती किटी तर काय विचारूच नका. तर हिच्या येणार होत्या मैत्रिणी घरी आणि मस्त चमचमीत जेवण करायला सांगितलं सासूबाईंना. सासूबाईंच्या हाताची चौतरी बघूया कशी आहे ती. पण सासूबाईंनी काय केलं, रेडीमेड मागवले बर्गर आणि दिले माझ्या मैत्रिणींना. विचारते त्यांना छान चमचमीत जेवण का नाही केलं, चमचमीत जेवण का नाही केलं, का नाही केलं. बघा आता कशा या सूनबाई आमच्या. हां आता सासूकडनं जेवण बनवून घेणार, बरं वाटेल का हे. हां म्हणून मग मी म्हटलं असं त्यांच्या मैत्रिणींसमोर बरोबर वाटणार नाही ना. म्हणून मी चांगलं हॉटेलमधून चांगलं मागवून दिलं त्यांना. सगळ्यांनी आवडीने खाल्लं, फक्त हिनीच नाक वाकडं केलं होतं. अगं अगं बासूबाई, सूनबाई. अगं अगं सासूबाई. काय म्हणतात सूनबाई. आईला येऊ दे आता. मला ना माझ्या नवऱ्याने हिच्याकरता छान मस्त आयफोन आणला हो. आणि सासूबाईंनी बघितला तो आयफोन आणि त्यांच्याकडे तर नाही आहे आयफोन. आता कधीपासून सुनबाईंनी ठेवलाय, मी ठेवलाय चार्जिंगला पण मिळतच नाहीये. बघते सासूबाईंनी घेतलाय का, विचारूया घेतला का आयफोन. माझा आयफोन काय हो केलात, काय हो केलात. अहो आता ते आयफोन इतके फोन पडलेत घरात, तरी आता नवीन एक आयफोन घ्यायची काय गरज आहे. काय मला समजत नाही. नुसतं 24 तास त्या फोनवरती बसून असतात, काय काम करायला नको काय नको. शेवटी मीच वैतागून घेतला तो फोन आणि लपवून ठेवला. बघितलं ना कशा सासूबाई आहेत. आता आमचा थोडा थोडा छळ करायला चालू केली हो यांनी. पण मी पण सून आहे म्हटलं आणि मीच पहिल्यापासून या घरात राहतीये. आता मी पण थोडा कांगावा करते आणि सासरे बुवांना सांगतेच बघा माझा आयफोन यांनी कसा पळवला. माझी सासू चोरटी, माझा आयफोन चोरला. माझी सासू चोरटी, सुनकाटी, 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 चोरटी, काटी, चोरटी, काटी, चोरटी, काटी, चोरटी, काटी, चोरटी, काटी, चोरटी, काटी. तू बाई तू, धुण तू, तुझ्या माझ्या घरचे कपडे तू. नवीन लग्न झालंय माझं आणि सासूबाईंचा सगळा ताबा आहे हो किचनवर. मला फिरकू म्हणून देत नाही हो. आणि घरी मंगळागौर आहे, एवढे सारे पाहुणे आलेत. आता सगळं धुणं धुवायचं काम माझ्याकडे दिलंय नवीन सुनेकडे. काय करणार, स्वयंपाकघराचा तर ताबा शक्यच नाही मिळणं. आता दिलेत सगळे कपडे, गरीब बिचारी मी आता धुते कपडे. आता पहिले कोणाचे कपडे धू, जावेचे धुते बर का. जाऊ माझी तशी खूप प्रेमळ आहे हो, दाखवायला दाखवते प्रेम आहे खूप. पण मागून माझ्या चाहळक्या करते हो सासूबाईंकडे आणि मला सारखा ओरडा पडतो. जावेचं धुणं खस 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 खस. आता आमचे धीर त्यांचे कपडे जावेला धुवायला काय होतं, पण नाही नवीन सून आलीच आहे ना, हिच्याकडनंच धुया कपडे. म्हणून आता त्यांचे पण कपडे धुवायला लागतात हो. धीराचे कपडे खस 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 खस. आता आमचे मामांजी सासरे बुवा
खूप प्रेमळ आहे हो, खूप लाड करतात माझे. त्यांचे कपडे तर मी प्रेमानेच धुणार हो. सासऱ्यांचे कपडे खस 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 खस. आणि सासूबाई आमच्या आता सणासुदीला इतर वेळेला ड्रेस घालून फिरत असतात, पण आता सणासुदीला कुठून काढल्या त्या नऊवारी साड्या, कुठून चालू होते साडी आणि कुठे संपते मला मेलीला कळतच नाही. आता सासूचे कपडे जाऊ दे, मी धुवून टाकते कसे तरी. सासूचे कपडे खस 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 खस. सासूचे कपडे खस 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 खस. आता बघा बरं का, आता दामिनीकडे आलंय काम शिक्षा म्हणून कपडे धुवायचं. हां, आता ती कशी कपडे धुतीये, आधीच तिला कंटाळा आपण दाखवणार तर ना मी किती काम करते ते. आता दामिनीला दिलेत कपडे धुवायला. आता दामिनी कसे सो कपडे धुते बघाच बरं. दामिनी कसे धुते कपडे खस 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 खस. आता आपली निशी प्रेमळ आहे हो खूप आणि एकदम गुणाची मुलगी आहे, त्यामुळे सगळ्यांचे कपडे ती प्रेमानेच धुणार. कोणी कसं पण वागो तिच्याबरोबर, कपडे मात्र ती छानच धुणार. आणि तिच्या सवयीने ओवी पण आता शिकली आहे बरं का तसंच. त्यामुळे ओवी आणि निशी कपडे कसे धुतील, खूप प्रेमाने धुणार सगळ्यांचे कपडे. खस 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 खस. छान पावडर टाकतील, सुवासवालं काहीतरी लिक्विड टाकतील. खस 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 खस. आता दुर्गाकडे आले सासूचे कपडे धुवायला. असा आलाय राग ना मनात. ही आली आत्ता घरात आणि माझ्यावर चांगलं हुकूम चालवतीये. आता हिचे कपडे धुवायचेत, असे धुते ना परत द्यायलाच नको मला. दुर्गा कशी धुते लीलाचे कपडे खस 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 खस. अरे बाटली की काय साडी खस 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 खस. अजून कोण राहिलंय बरं इथे, तर कोणी नाही दिसत. आप्पी धुणार का कपडे? आप्पीला तर सवय नाही वाटतं कपडे धुवायची, पण ती प्रेमळ आहे हो. सगळ्याचं किती काही असो ना, सगळ्यांची चांगलंच वागायचं असं शिकवते लेकाला. तर चला आता आप्पी कसे कपडे धुईल, प्रेमानेच धुणार बरं का. खस 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 खस. अगदी रुपालीचे कपडे पण प्रेमानेच धुणार आहे ती. खस 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 ख. आणि अर्जुनचे पण बरं का, युनिफॉर्म आहे ना, टाईट राहायला पाहिजे. खस 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 खस. आता ते ॲक्च्युली शिवादादा नाही आहे आपली. आता शिवादादाला तर कामाची सवय नाही आहे. ती कशी धुतली असती कपडे, तिला तर माहितीच नाही आहे कपडे धुवायचं. त्यामुळे तिला गॅरेजच्या गाड्या धुवायची सवय आहे, पण कपडे धुवायची सवय नाही. त्यामुळे शिवा कशी कपडे धुणार आहे. खस 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 खस. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा कासर नाही आला, बांगड्या नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेणी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, जोडवी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा कासर नाही आला, बांगड्या नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेणी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला कशी मी नाचू. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली. खेळ खेळता पायामधली
जोडवी कचकली बाई बाई जोडवी कचकली नाचू किती नाचू Fast, किती fast, कंबर fast, लचकली fast. नाचू किती कंबर लचकली नाचू किती कंबर लचकली नाळ खेळता पायामधली जोडवी कचकली बाई बाई जोडवी कचकली क्या बात, खूप नाचू किती कंबर लचकली नाचू किती कंबर लचकली वा वा क्या बात आहे. खूप मस्त जोरदार टाळ्या. कमाल केलं, कमाल होत. खुंटण मिरची जाशील कैसी आई बोलावते बरं करीते आई बोलावते बरं करीते खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी बाबा बोलावतात बरं करीतात ओ बाबा बोलावतात बरं करीतात खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची खुंटण मिरची जाशील कैशी ओ हे बोलावता चला चला चलो तर आता जसं म्हणजे मला जाऊ द्या थोडंसं जमलेलं नाहीये इकडनं बाहेर बाहेर जायला जमू नसतं शकलं तर हो दुर्गा म्हणते त्या जेवण आल्यात सो कॉम्पन्सेशन म्हणून तुम्हाला उखाणे घ्यायचे आहेत कारण आपली थीमच आहे नव दाम्पत्यांची मंगळागौर तर कोण पहिले उखाणा घेईल कोणाचं तयार आहे दोघींचा तयार आहे मगाशीचं काय होतं मी घेते उखाणा थांब आता ह्या ती मला मगाशी म्हणाली ए मी घेते हा, माझा पाठ आहे आता बोलते मी विसरले कारण की हे गडबड झाली. आला उखाणा आला मंगळागौर खेळूयात आकाशरावांचं नाव घेते जिब्बा फुगडी घालूयात नाही मला तर अजून मोबाईल निघून जाईल तू आता तरी वा 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 परातीवर परात परातीवर परात परातीवर परात आशू वा दारात जाऊ कशी घरात. दिस इज चीटिंग. हा मी घेतला होता चला हवा उद्यामध्ये. हा चालणार नाही, कॅन्सल. हा चोरलेला. कॉन्फिडन्स होता की मी तयार करते उखाणा. कॉन्फिडन्स काय होता मी अशी उभ्या उभ्या उखाणा तयार करते. तर नेक्स्ट हा तू म्हणालीस ना माझा तयार आहे आत्ता लगेच म्हणून मी तिला असं. बरं तर फसलेला आहे हा उखाण्यांचा प्रयत्न. आपण आता जरा यांना बोलवूयात ना मध्ये. या 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 पाठांत आपण बनवूयात काहीतरी उखाणे जमतील. शंकराची तू पण आहेस त्या एकट्या थोडी ना खेळणार आहेस. चला चलो परत चला, परत सुरू हात करूया. पकडा. खुंटण मिरची जाशील काय आई बोलावते आई बोलावते बरं करीते खुंटण मिरची जाशील काय खुंटण मिरची जाशील काय बाबा बोलावतात बरं करीतात बाबा बोलावतात बरं करीतात खुंटण मिरची जाशील काय खुंटण मिरची खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची अरे अरे तर मी फारच हे म्हणजे जरा आता अहिल्या देवींबरोबर समोर बोलायचं म्हणजे मला पण थोडंसं दडपणच आलंय. मलाही. पहिल्यांदा झालं असेल ना. पहिले कोण उखाणा घेईल दामिनी का मी ना तामिनी जरा स्मार्ट आहे. येस तिने स्मार्टपणा केलाय. मला जसं कळलं मंगळागौर आहे बघ मोहन. आता मी उखाण्यात नावच घेतात ना नवऱ्याचं. मी हातावर ठेवलंय बघ. तरी पण तुला उखाणा घ्यावा लागणार आहे. ठीक आहे ही स्मार्ट मूव्ह इथे नाही चालणार. हातावरचा फोड ते वेगळं, उखाणा वेगळा. वहिनी तुम्ही साथ द्यायला पाहिजे मला. चला उखाणा. दर्शनामध्ये लग्न पण झालं नाही, मला प्रॅक्टिस पण नाही याची. बरं कोण घेईल उखाणा. काहीतरी हे तरी द्या मला. आलाय. दामिनी आहे फटकळ, अहिल्या आहे शिस्तप्रिय. थांब थांब. दामिनी आहे फटकळ, अहिल्या आहे आहे शिस्तप्रिय. प्रेमळ. मोहनचं नाव घेते. मी आहे पारुप्रिय.
वा 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 पाहिजे यार. जो काही अपेक्षाभंग अजून एकदा झालाय, आता आपण अप्पी आणि लीलाला बोलवूया तिकडे मध्ये. खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी आई बोलावते बरं करीते आई बोलावते बरं करीते खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी बाबा बोलावतात बरं करीतात बाबा बोलावतात बरं करीतात खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी. अरे पड. चुलत बहिणीला जाऊ नाही दिलं. सगळे आत घुसले असे हळूहळू. नाही पण चुलत बहीण, एक मिनिट, चुलत बहिणीला काही जाऊ दिलं नाही. व्हेरी गुड, मला हे आवडलं. चला लीला, पाठांतर केलेला उखाणा घे पटकन. नाही, चोख पाठ केलेला. चोख पाठ केलेला उखाणा घे पटकन. हिला सांगू तोपर्यंत, शिवानीला सांगू तोपर्यंत उखाणा गेला. मी पण आठवणारच आहे. मी आपला काहीतरी आता सिच्युएशन बनवलाय. माझं सौभाग्य मिळेल मला परत, असा होतोय मला रात्रंदिवस भास. अर्जुन रावांचं नाव घेते, मंगळागौरीत खास. आता अपेक्षा अजून वाढल्यात माझ्या. लीला चला. जहागीरदारांची सून मी, एजेंटची बायको खमकी. जहागीरदारांची सून मी, एजेंटची बायको खमकी. घरावर करीन राज्य, देते सुनांना धमकी. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्याने मला बोलावली, रात जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा ग पोरी पिंग. लेक तुझी ग सून माझी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझा सिंबाग आहे हुशार, खूप बडबडा पोरी पिंगा. माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न ग, आता होईल का पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आपल्या देवी राहतात शिस्तीत, नाही कोणी मला फसवतं, पण मी काढेन शोधून सत्य. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. बहीण माझी ग आहे लाडकी ग, माया आईची करते पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. चार बहिणींचा मोठा भाऊ मी, ख्याती माझी या पूर्ण गावात. माझ्या बहिणींना आज शोधतोय रे योग्य जोडीदार ठाणे शहरात. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. माझ्या बाबांचं आहे गॅरेज, चालवते मी पोरी पिंगा. पिसींसाठी ग सिलेंडर मी ग उचलते ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा. 3 मुलं ग बाई माझी ग, तरी सासूला हवा वारस पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. वय माझं ग आहे जेमते, मग तरी मला ग 3 सुना. नवरा माझा ग आहे कठोर, मनातून प्रेमळ पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. जहागीरदारांची सून थोरली मी, रील्स करते मी भारी पिंगा. नाव आहे ग माझं लक्ष्मी ग, मधली सून मी पोरी पिंगा. जहागीरदारांची सून धाकटी मी, नटणं माझं ग पोरी पिंगा. पिंगा
पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा